शेतकरी काय हे याच्यावर मी न बोललेलं म्हणजे असं मी याच्यावर काही उत्तर देणार. साठेबाजी करायची आहे, ही साठेबाजी कोण करणार आहे? व्यापारी करू शकते का शेतकरी करू शकतो? साठेबाजी कुठेही साठेबाजी जेव्हा होईल करायची भाव येणार वाट पाडण्यासाठी, तर शेतकऱ्याकडे तर एवढा माल नसतो. आपल्याकडे सर्व अल्पभूधारक शेतकरी आहेत, 2 एकर 3 एकर, जास्तीत जास्त 50 पोते त्याच्याकडे माल मिळतो. स्टॉक करण्यासाठी जास्त माल पाहिजे. समजा आलं लक्षात आलं तुम्ही घेऊन जरी आला तरी व्यापाऱ्याचाच फायदा आहे, शेतकऱ्याचा कुठे फायदा नसतो. समजा दुसरी गोष्ट सर, मार्केट कमिटी म्हणजे जसं बनत कायद्यात शेतकऱ्यांना मी भावाच्या खाली खरेदी करता येत नाही, तसं अशी कुठे शाश्वती या तुमच्या बिलात पुढे दिसत नाही. हे बघा, एक स्पष्ट गोष्ट आहे की पहिला प्रश्न होता साठेबाजी. साठेबाजी करण्यासाठी शेतकरी असेल का व्यापारी असेल का एखादा उद्योजक असेल, कुणालाही तुम्हाला साठेबाजी म्हणजे आपला माल तुम्हाला तिथे सेफ ठेवता येईल त्यासाठी गोडाऊन बांधावेत. त्यासाठी सुद्धा शासनातर्फे अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि त्यासाठी कोल्ड स्टोरेजसुद्धा बांधण्याची हे केलेली आहे. समजा एखाद्या 10 शेतकऱ्यांनी येऊन एकत्र गोडाऊन जर बांधलं तर त्या ठिकाणी छोटे छोटे शेतकरी जे अल्पभूधारक आहेत ते सुद्धा तिथं माल ठेवू शकतील आणि त्यांना ज्यावेळेस वाटेल, आपल्याकडे समजा आता टोमॅटो असतील, कांदा असेल, काही असेल, त्यांना ज्यावेळेस वाटेल की आता भाव चांगला आला त्यावेळेस ते विकू शकेल. दुसरा तो आत्मनिर्भर भारतात आत्ता व्यवस्था आत्ता म्हणजे आत्ता म्हणजे 1-2-3 महिन्यापूर्वी हा कायदा निघालेला आहे, म्हणून ह्याला डेव्हलप व्हायला वेळ लागेल. आणि हे कसं आहे की एकदम आपण म्हणतो ना मराठीत, एकदम काही खाल्लं की ताबडतोब तूप खाल्लं की रूप येत नाही. वेळ लागेल डेव्हलप व्हायला, गोडाऊन बनायला वेळ लागेल, कोल्ड स्टोरेज बनायला वेळ लागेल. पण लाँग टर्मसाठी शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं, शेतकऱ्यांसाठी MSP मार्फतच खरेदी व्हावी. समजा MSP मार्फत केलं नाही तर त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा, हे सगळे काय त्याच्यामध्ये. आता यांचे दुसरे एक आंदोलकाच्या ह्याच्यातलेले मी आंदोलकांची मागणी अशी आहे की हे तुम्ही SDM किंवा कलेक्टर मार्फत हे न ठेवता कोर्टात द्यावं, तर त्यालासुद्धा केंद्र शासन मान्य करायला तयार आहे. हां शेतकऱ्याकडून जो व्यापारी माल खरेदी करेल, साठवणूक करेल, या सर्व बाबी यामध्ये आहे. परंतु व्यापाऱ्यांना सामान्य लोकांना माल कसा विकावा याचं काही नियोजन आहे का? त्यांना काय भाव द्यावा सामान्याला? कारण जसं की दरवर्षी आधी तुम्ही अनुभव घेतो की कांद्याचा जो भाव असतो तो पडल्यानंतर व्यापारी शेतकऱ्याकडून विकत करतो आणि कांद्याचे भाव वाढले की व्यापारी तो बाहेर काढतो. तर असा सामान्य लोकांना यातून काय दिलासा मिळू शकेल का? कारण व्यापारी सामान्य लोकांना काय भाव देतो त्याचं काय खुली बाजार. हे आता ह्याच्यामध्ये कसं आहे की आता हे बाजारपेठ आता खुली केलेली आहे, म्हणून एखाद्या वेळेस म्हणतो मी, समजा माल कमी पडला, शॉर्टेज झालं तर त्याला हे करता येईल, म्हणजे त्याच्यावर कायदा लागेल. आणि जर जास्त झाला असेल माल तर आपोआप त्याचा रेट कमी होईलच ना, वाढेल कशाला. हां व्यवस्था कायम आहे, APMC ॲक्ट हा त्या भागातला तो राहणार आहे. म्हणजे APMC काही डिझॉल्व होणार नाही आहे, APMCचे अधिकार राहणार आहेत. फक्त APMCला पारदर्शकता आणावी लागेल, चांगला भाव द्यावा लागेल आणि हां त्यांचं काय म्हणता, बाहेर जर चांगला भाव दिला तर येईल ना, काय नाही येणार. पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय कृषी मंत्री माननीय नरेंद्रजी तोमर यांनी सप्टेंबरमध्ये झालेल्या पार्लमेंटच्या अधिवेशनमध्ये 3 कायदे मंजूर केलेले आहेत. या तिन्ही कायद्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे आणि शेतीमध्ये शेतकऱ्यांनी पिकवलेला माल
यांचे मालक शेतकरीच आहेत आणि यामुळे शेतकऱ्यांना हा माल त्यांच्या मर्जीनुसार कुठेही आपल्या राज्यात किंवा देशात विकण्याची संधी मिळणार आहे. आत्तापर्यंत APMCच्या बाहेर माल विकता येत नव्हता, पण APMCमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रेट वेगळे होते म्हणून शेतकऱ्याचं नुकसान होत होतं. म्हणून शेतकऱ्याला माल एका ठिकाणाहून दुसरीकडं विकता येऊ शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अल्पभूधारक शेतकरी असतील किंवा छोट्या छोट्या शेतकऱ्यांना बी बियाणं असतील, खते असतील किंवा आधुनिक तंत्रज्ञान असेल तर त्यासाठी व्यापारी असतील, उद्योजक असतील किंवा कृषी कंपन्या असतील त्याबरोबर एक करार करता येईल आणि हा करार फक्त पिकापुरता करार असेल आणि पिकल्यानंतर किंवा माल तयार झाल्यानंतर तो माल त्या ज्यांच्याशी करार झाला त्यांना देता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळेल, शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल. समजा या करारामध्ये काही अडचण आली, काही तक्रारी निर्माण झाल्या तर डेप्युटी कलेक्टर किंवा कलेक्टरकडे तक्रार करून तिथं तक्रारीचं निवारण करता येईल. हा दुसरा कायदा आहे. तिसरा कायदा, शेतीमाल जर जास्त पिकला तर देशामध्ये माल फेकून द्यावा लागायचा, माल सडत होता, तर त्यासाठी मालाची साठवण करणे आणि याच मालावरती प्रक्रिया करावी लागते म्हणून त्याची साठवण करणं गरजेचे होते. म्हणून साठवण करण्यासाठी सुद्धा परवानगी दिलेली हा तिसरा कायदा आहे. यामध्ये एखाद्या वेळेस जर आपल्या देशामध्ये माल कमी पडला तर त्याच्यामध्ये साठवण करता येणार नाही, असा सबक्लॉजसुद्धा आहे. तर एकंदरीत ह्या तिन्ही कायद्यामुळे शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्यांच्या मालास विकण्यासाठी, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढणार आहे आणि शेतकऱ्याच्या मालावरती वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया करून त्यांना चांगलं उत्पन्न मिळेल. तर हे कायदे जे असतील ते केंद्रीय मंत्र्यांनी देशातील वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लक्षात घेऊन आपल्या महाराष्ट्र राज्यातील स्वर्गीय कृषी नेता श्रीराज जोशी यांच्या संघटनेच्या शिफारशीप्रमाणे हे कायदे केलेले आहेत. आणि आमचं स्पष्ट मत आहे की हे शेतकऱ्यांच्या बाजूनी, शेतकऱ्यांच्या हितासाठी, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी हे कायदे आहेत. दिल्लीच्या आसपास जे आंदोलन चालू आहे ते राजकीय आंदोलन चालू आहे. राजकीय पक्ष एकत्र येऊन हे आंदोलन चालवतात. यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय पुढारीच आहेत, शेतकरी त्या ठिकाणी कमी आहेत. पण या सर्व प्रचार आणि प्रसार माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आम्ही महाराष्ट्रात जाऊन शेतकऱ्यापर्यंत हा कायदा कसा फायद्याचा आहे हे सांगण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मी आपणाला विनंती करतो की आपल्या माध्यमातून या कायद्याच्या फायदे शेतकऱ्यांना आहेत असं कळवावं एवढी विनंती. तत्कालीन सर्वांनी हा कायदा स्वागत केलेलं या कायद्याचं आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याची प्रसिद्धी व्हावी म्हणून खासदार साहेब या ठिकाणी येऊन पत्रकार परिषद घेतली. आमची विनंती आहे तुम्हाला, याला अजून काही असेल तर तुम्ही वाचा, ते सगळं दिलं आम्ही. गैरसमज एक शेवटचा असेल दिले, हे पण वाचून घ्या आणि चांगली प्रसिद्धी द्या एवढीच विनंती करतो. हां, कोण मग आपण 2 पासून 302 पर्यंत गेलो ना, त्यांचा वैयक्तिक स्वार्थ. अकाली दलचा पहिला प्रश्न आहे की अकाली दल भाजपचं सहकारी होतं, NDA मध्ये होते, पण तिथं आंदोलन होणार हे त्यांची चाहूल त्यांना लागली होती. तिथं विधानसभेच्या निवडणुका आहेत, वैयक्तिक त्यांचा त्या पक्षाचा प्रश्न असल्यामुळे ते बाहेर पडलेले आहे. बाकी त्यात काही हे नाही. बरोबर. आगे ना सर
हो. मग त्यासाठीच बरोबर आहे तुमचा प्रश्न, तो बरोबर आहे की एपीएमसीला माल कुठून येईल असं तुम्हाला म्हणायचं आहे. पण शेतकऱ्याच्या हिताचा जो कायदा असल्या कारणानं जो कोणी व्यापारी शेतकऱ्याला जर भाव जास्त देईल तर त्या व्यापाऱ्याला तो माल देईल. आम्ही आणि बघा, ह्या यंत्रणा ज्या आहे ह्या कायमस्वरूपी चालू राहणार आहे. मला एक सांगा, आपणाला आम्ही तुम्हाला सांगितलं एकच, हा कायदा शेतकऱ्यांच्या हितासाठी, शेतकऱ्यांच्या दशा आणि दिशा ठरवणारा कायदा आहे, शेतकऱ्यांना उत्पन्न वाढवणारा कायदा आहे. हे बाकीच्या म्हणजे APMC असेल, व्यापारी असतील, उद्योजक असतील किंवा फार्म प्रोड्युसिंग कंपनीज असतील, हे नंतर आहे. अगोदर शेतकरी. आणि याच्यामुळंच हे जे आंदोलन केलं व्यापाऱ्यांनी तिथं पुढे होऊन आंदोलन करायला लागले की आमचं काय होणार ते बाजार काम आहे, अजून आंदोलन जे आहे ते चिघळण्याच्या मार्गावर आहे. मग अशा पद्धतीमध्ये सरकार पुढं मागे येऊ शकतं. आपले पंतप्रधान माननीय मोदी साहेबांनी यांनी कालच TV सांगितलं की कुठलाही या देशामध्ये प्रश्न असेल तर लोकशाही मार्गाने सोडवता येतो आणि त्यासाठी संवाद केला पाहिजे, चर्चा झाली पाहिजे. आणि म्हणून केंद्र सरकारमधील केंद्रीय मंत्री माननीय नरेंद्र तोमर असतील, व्यापार मंत्री माननीय पियुष गोयल असतील, हे शेतकरी आंदोलकाबरोबर चर्चा करण्यास तयार आहेत आणि चर्चेतूनच हा मार्ग लोकशाही मार्गाने सुटेल. आणि शेवटी कोणीही असेल राजकारणी, या देशामध्ये शेतकरी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. शेतकरी सर्वांचा पोशिंदा आहे. शेतकऱ्यांनी अन्नधान्य पिकवलं तरच आपण अन्नधान्य खाऊ शकू. म्हणून शेतकऱ्याच्या हितासाठी राजकारण बाजूला ठेवून या सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे आणि शेतकऱ्याचं हित जोपासण्याची गरज आहे. तुम्ही भूमिका समजून घ्या. आंदोलक म्हणतात की कायदाच रद्द करा. अरे या कायद्यामधले ज्या भागी चांगले आहेत त्या मान्य करा आणि ज्या तुम्हाला वाटते अजून मॉडिफाय करून काही करायचं असेल त्यासाठी सरकार तयार आहे. सरकार ओपन आहे चर्चेसाठी. पण आंदोलकाची आडेल तट्टू भूमिका आहे आणि ती अयोग्य आहे. म्हणून आमचं मत आहे की हे राजकारण करत आहे. त्यांनी सुद्धा ओपन आला पाहिजे, चर्चा केली पाहिजे, त्यांनी बोललं पाहिजे, बाबा हे शेतकऱ्याचा हिताचं नाही, हे चांगलं हिताचं आहे, हे आम्ही मान्य करतो, हे तुम्ही बदला. केंद्रीय मंत्री ते ठराव करतील, त्याच्यावरती ठरवतील. पण त्यांची भूमिकाच नाही, चर्चा नाही, चर्चा नको आणि कायदे रद्द करा, असं होणार नाही. इथं सुद्धा शेतकऱ्याचे हित बघायचं आहे आपणाला. लोकशाही आहे, सर्वांचंच मत घेतलं पाहिजे. त्या कायद्यांचा यामध्ये काही समावेश आहे का? शेतकरी कायद्या 2010 तत्कालीन कृषी मंत्री माननीय शरद पवार साहेब यांनी एक पत्र लिहिलं होतं आणि त्या शिफारशी त्या पत्रात होत्या त्याच शिफारशी सध्या या कायद्यात आहे. तसेच 2019 काँग्रेस पक्षाने जो जाहीरनामा बनवला त्या जाहीरनाम्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढवण्यासाठी ज्या शिफारशी होत्या त्याच शिफारशी या कायद्यामध्ये आहेत. या देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून हे कायदे बनवलेले आहेत. एकंदरीत सर्वांच्या सहमतीने हे कायदे शेतकऱ्यांच्या हितासाठी, शेतकऱ्याच्या उत्पन्न वाढवण्यासाठी बनवलेले आहेत. पण राजकारण्यांना राजकारण करायचं म्हणून हे आंदोलन चालू आहे. तरी शेतकऱ्यांना आपण जाणीव करून द्यावी एवढी आमची विनंती. व्यापाऱ्यांनी माल खरेदी केला पण व्यापारी कुठल्या भावाने विकणार सामान्य लोकांना? त्याचा काय भाव शासन ठरवणार आहे का तो व्यापारी मंडळाने ठरवणार? नाही, व्यापाऱ्यांनी खरेदी केल्यानंतर तो जो आहे समजा भाव ते MSP एवढंच राहील, त्याच्यापेक्षा कमी विकता येणार नाही. पण समजा जे इथला जालन्याचा व्यापारी असेल आणि बदनापूरचा व्यापारी असेल तर त्याच्यामध्ये कंपॅरेटिव्ह बघणार आपण. समजा जालन्याला जर सामान्यसाठी जिथं असेल तिथून मिळेल, बरोबर ना? बरोबर. व्यापारी शासनाने ठरवून दिलं आम्ही भावाप्रमाणेच विकणार, जास्त विकू शकत नाही. कायद्यामध्ये तरतूद केली आपण. तसं Amendment. अमेंडमेंट तशी झालेली नाही आहे. म्हणजे व्यापाऱ्यांनी काय भावाने विकावं ह्याच्यावर अजून काही ठरलेलं तसा नाही आहे. हां सांगा. मार्केट कमिटी होती आतापर्यंत आहे. शेतकऱ्याचा माल विकल्यानंतर त्याच्या पैशाची त्याला हमी होती की माझे पैसे मिळणार, माझ्या मालाचं मूल्य मला मिळणार. जेव्हा ओपन मार्केट होईल त्याच्या मालाचं मूल्य, त्याचं जे फळ आहे पैसे म्हणजे त्याचं जे मानधन जर त्याला मिळणार आहे त्याची गॅरंटी या कायद्यात
100% गॅरंटी याच्यामध्ये. MSP त्याची 3 दिवसात पैसे द्यावेत ह्या कायद्यात दिलंय. एखाद्याने समजा खाजगी एखाद्या कंपनीने घेतलं, उद्योजकानं घेतलं, तर त्या दिवशी त्यांनी समजा शेताहून येऊन माल घेतला तर त्यांनी 3 दिवसात पैसे दिल्याशिवाय त्याला माल नेता येणार नाही. नंबर 1. हां, आणि जर पैसे दिले नाही तर त्याच्यावर गुन्हा दाखल होईल. सर हां सर कोणताही व्यापारी प्रतिष्ठान जर असलं तर त्याच्याकडे GST नंबर असणार आहे, पॅन कार्ड नंबर असणार आहे. व्यापारी आणि शेतकरी ह्या दोघांमध्ये ते ॲग्रीमेंट होईल की मला 72 तासाच्या आत तुला पैसे द्यावे लागतील म्हणून. GST नंबर आहे ना, टॅन नंबर, पॅन नंबर, GST हे सर्व अधिकृत डॉक्युमेंट त्या ठिकाणी राहणार आहे ना, ॲग्रीमेंट होईल. मार्केट कमिटीला दुकानदार आहेत, सगळ्यांची व्हॅल्यू पण घेतली जाते, त्याची गॅरंटी घेतली जाते. तशी व्यापारी होणार आहे. 72 तासामध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल होईल सर, जर असं जर झालं नाही तर. कलेक्टरकडे जाऊ शकतो. 100% SDM कडे जाईल. SDM ने जर ऐकलं नाही तर कलेक्टरकडे जाईल आणि 72 तासाच्या आत त्याच्यावर गुन्हा दाखल होईल साहेब, जर पैसे जर शेतकऱ्याला मिळाले नाही तर. आणि म्हणून हे विरोधक लोकांना काहीतरी गैरसमज निर्माण करण्यासाठी हे आंदोलन काही राज्यामध्ये चालू आहे. जालन्याला 1800 भाव आहे आणि बदनापूरला 1700 आहे, तर इकडे येतील. जो भाव ठरवेल, भाव ठरवणार एकच केंद्र सरकारचं म्हणणं आहे की MSP पेक्षा जास्त भाव. मग ते 1800 ठेवायचा का 1850 ठेवायचा का 2000 ठेवायचा ते APMC ठरवेल. मग ते तो व्यापारी ठरवतो. पण एक APMC, तुम्ही बोला APMCचं काम आहे. सर असं आहे, नाही शेतकरी हा आपला जो तयार झालेला माल APMC मध्ये घेऊन जाणार आहे. परंतु APMC मध्ये जाण्याच्या पूर्वी जर तो व्यापारी जर त्याला जास्त भाव देत असेल तर APMC कडे तो येणारच नाही. व्यापाऱ्याला तो आपला माल विकेल आणि व्यापारी आणि शेतकरी हा शेतकऱ्याचा पैसा शेतकऱ्याला डायरेक्ट व्यापाऱ्याकडून पैसा मिळणार आहे. आणि म्हणून हे शेतकऱ्याच्या बाजूनं हे जे कायदे तयार झाले याच्यामुळं झाले की जो जास्त भाव देईल त्या ठिकाणी तो शेतकरी माल आपला विकेल. मला सांगा आता उत्पन्न समजा तुम्ही ते मी त्यांच्या मनात काय हे मी सांगू शकत नाही. ते त्यांनी त्यांचं ठरवावं. पण त्यांनी ह्या ह्याच्यावर काहीच बोललेलं नाही. सर